नमस्कार मंडळी, उर्मिलास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा आपण भेटतोय नवीन व्हिडिओ घेऊन। तर आज बनवणार आहे मी कोथिंबीर वडी। तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। ही मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे, व्यवस्थित साफ करून चिरून वगैरे घेतलेली आहे धुवून। आणि आता आपण पुढचं साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया। तर मी इथे घेतलेला आहे पाव किलो बेसन, मीठ, हळद, लाल तिखट, तीळ आणि हे हिरवं वाटण आहे। ह्याच्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे। तर आपण आता चालू करूयात कोथिंबीर वडी बनवायला। त्याच्या आधी आपल्याला कोथिंबीरचं हे सगळं जे साहित्य आपण जे घेतलेलं आहे ना ते एकत्र करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे घेते बेसन पाव किलो। यामध्ये आपल्याला सगळं बाकीचे साहित्य घालायचं आहे। हळद, लाल तिखट, तुमच्या चवीप्रमाणे तुमची जशी चवीला तुम्हाला तिखट जास्त हवं असेल कमी हवं असेल त्याच्या हिशोबाने घाला। मी छोटे 3 ते 4 चमचे घालते। नंतर आपण घालणार आहोत तीळ, आलं लसूण पेस्ट जे आपण हिरवं वाटण बनवलं होतं ते। आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करूया। ह्याच्यात आपण आता मीठ ऍड करूया। आता हे व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी वापरायचं आहे, पण आधी आपल्याला कोथिंबीरीमध्येच हे सगळं मिक्स करायचं आहे। नंतर आपण थोडं थोडं पाणी वापरून मिक्स करून घेऊ। तर आता हे सगळं एकत्र व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। तर आपण ह्याचे आता ना जसे अळूवडीचे आपण कसे उभे हे बनवतो तसं आपण ह्याचे आता अळूवडीसारखे उभे उभे भाग करून घेऊयात आणि ते स्टीम करायला ठेवूयात। तर मी हे असे व्यवस्थित हे बनवून घेतलेले आहे, जसं आपलं अळूवडीचं आपण करतो ना तसं। आता ह्याला आपण स्टीम करायला ठेवायचं आहे। जसे आपण मोदक उकडतो, अळूवड्या उकडतो तसंच ह्याला उकडायला ठेवायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे बेसिकली। आणि मग आपण बघूया पुढची प्रोसेस काय आहे ती। तर आपण ह्या भांड्यामध्ये पाणी घालूयात। भांड्यात आपण पाणी घेतलं। आता ह्यामध्ये आपण हे जे हे बनवलेले आहेत ना ते आपण ठेवून घेऊयात आणि वाफवून घेऊयात। तर आपण हे आता चेक करून घेऊया झालंय की नाही। हे उकळून झालं असेल, 5-10 मिनिटं झालेली आहेत।
व्यवस्थित शिजलेले आहेत. हे बघा व्यवस्थित शिजलेले आहेत, चिटकत नाही आहेत हाताला, त्याच्यामुळे समजून जायचं की व्यवस्थित शिजलेले आहे. तर आता हे गार झालं की आपण ह्याच्या वड्या काढून फ्राय करून टाकते. हे बघा आता आपण कोथिंबीर वडीचे असे काप करून घेतलेले आहे. ते व्यवस्थित काप छान झाले. आता हे आपण फ्राय करून घेऊया. व्यवस्थित कुरकुरीत छान फ्राय करून घेऊया. आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी झालेली आहे. पूर्ण रेसिपी व्यवस्थित बघा आणि तुम्हाला ही कोथिंबीर वडी कशी वाटली तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही कशी रेसिपी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुन्हा एकदा आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आता धन्यवाद.